आज माहीचा 10वीचा रिझल्ट लागला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. इथे तुम्ही जशा प्रकारे सांगितलं तसं आता मी करत आहे. साबुदाण्याचं जी खीर आहे ती मी आता पीत आहे. आणि साबुदाण्याची खीर बनवता ते साबुदाण्याची काय म्हणतात त्याला गोड खिचडीच झालेली आहे. काही हरकत नाही, आता ती खाऊन घेते आणि तुम्हाला सांगते की तुम्ही जे सांगितलं होतं ते यांनी आणलेलं आहे आणि काय काय आणलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते. आणि तुमच्या ज्या कॉमेंट्स होत्या त्या मला इतक्या छान वाटल्या. तुम्हाला मी फक्त एक सजेशन विचारलं होतं की घरगुती उपाय सांगा म्हणून मला ऊन लागलेली आहे. म्हणजे ते तुम्हीच सांगितलं की मला ऊन लागलेली आहे म्हणून. मला लूज मोशन स्टार्ट झाले होते आणि त्यासाठी मी तुमच्याकडे उपाय मागितले होते. तर तुम्ही इतके छान छान सजेशन्स दिले आणि इतके छान छान उपाय सांगितले घरगुती. तर ते सगळे यांना मी सांगितले होते आणि त्यांनी ते सगळं घेऊन आलेले आहेत. इथे गोंदकदिरा आणलेला आहे, सब्जा सीड्स आणलेले आहेत, बेलाचा मुरब्बा आणलेला आहे. हे सगळं तुम्ही सांगितलं होतं ते सगळं हे घेऊन आलेले आहेत. आणि नंतर मग मी बिट्ट्या बनवायला लागले. आणि ह्या बिट्ट्या मी घरी नाही बनवलेल्या आहेत. तुम्ही रेसिपी विचारलाल तर यांच्या मित्राच्या आईनी त्याचा गोळा बनवून, म्हणजे त्याच्या शिजवलेलं असतं ना, त्या बनवून दिल्या होत्या आणि त्या फक्त मी आता तळत आहे त्याचे काप करून. आणि बिट्ट्या गेल्यानंतर वांग्याची भाजी तर पाहिजेच असते, म्हणून यांना वांग्याची भाजी सुद्धा खायची होती. तर बटाटे वांग्याची भाजी सुद्धा बनवत आहे साईडला. आणि तुम्हाला मी हे दाखवत आहे की हे सगळं बनवून ठेवलेलं होतं. त्यानंतर यांनी ह्या बिट्ट्या आणल्या आणि नंतर मग ह्या सगळ्या गोष्टी करायला लागली. म्हणजे ऑलरेडी स्वयंपाक झालेला होता, नंतर ह्या बिट्ट्या बनवायला लागलेली आहे. आणि हो, फुल व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही बघायला मिळेल. म्हणजे माहीचा रिझल्ट काय लागला, काय काय झालं, सगळं काही तुम्हाला फुल व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. जिथे माझं टायटल आहे ना, मराठी ब्लॉगर कांचन, त्याखाली तुम्हाला फुल व्हिडिओची लिंक मिळेल. त्यावर क्लिक करा आणि हा व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये रिडायरेक्ट होऊन जाणार. आणि इथे माही अद्विकचं मेकअप करून देते होती जबरदस्तीने. त्याला नाही करायचं होतं तरी सुद्धा माहीला तेच करायचं होतं. आणि लहानपणी आपण सुद्धा ह्या गोष्टी केलेल्या आहेत, मी सुद्धा केलेल्या आहेत. मुन्नाचं मेकअप करून द्यायची, त्याला वेणी घालून द्यायची, त्याला फ्रॉक घालून द्यायची आणि तो बिचारा चुपचाप ह्या सगळ्या गोष्टी सहन करायचा. इथे माहीचा रिझल्ट लागलेला आहे आणि माहीचा काय रिझल्ट लागलेला आहे ते तुम्हाला बघायला मिळणार पूर्ण व्हिडिओमध्ये, फुल व्लॉगमध्ये. तर तुम्ही फुल व्लॉग चेकआउट नक्की करा. चला मग आता इथेच या व्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय गाईज.